चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा सगळ्यात नवीन विषय मी घेऊन आलो तुमच्यासाठी की NCERTचा जो पॅटर्न आहे, सगळ्या UPSC असो किंवा MPSC असो, याच्यासाठी आपण जे आहे जेवढे काही आमच्यासारखे मोटिवेटर किंवा मेंटॉर्स आहे, टीचर्स आहे, ते सगळे तुम्हाला NCERTपासून सुरुवात करा. आजचा हा व्हिडिओ मी सगळ्यात फायदेशीर या लोकांसाठी करतो आहे की जी बिगिनर्स आहे किंवा फ्रेशर्स आहे, मग ते MPSC बदलत्या पॅटर्ननुसार राज्यसेवेचे विद्यार्थी असो किंवा UPSCला तयारी करणारे विद्यार्थी असो. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की NCERT सुरू करणे किंवा NCERTपासून प्रिपरेशनला सुरुवात करणे, तर नेमका याचा अर्थ काय होतो. सगळ्यात नवीन विषय आजच्या तारखेमध्ये आणि खूप सारं डिस्कशन याच्यावरती लोक करतात. सेमिनारमध्ये, वर्कशॉपमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर लोक सांगतात तुम्हाला, आमच्यासारखे काही लोक सांगतात की इथून सुरुवात करा, तशी सुरुवात करा. आता नेमकी सुरुवात करणे म्हणजे काय असतं किंवा NCERT बेसिकली वाचणं म्हणजे काय असतं, तर याच्यासाठी मी हे 8 मुद्दे या ठिकाणी नेमके घेतलेले आहे की NCERT म्हणजे नेमकं काय, त्यानंतर NCERTचा नेमका परीक्षेसाठी वापर कसा करायचा. नंबर 3रा मुद्दा आहे की NCERTमधून परीक्षार्थ्याने काय शोधायचं आहे. हा ॲक्च्युअली ॲस्पिरंटच्या दृष्टिकोनातून रिसर्चचा सब्जेक्ट आहे की बेसिक टॉपिक्स कोणते घ्यायचे त्याच्यामध्ये, आणि खरोखर 48 NCERTचा आपण वापर युटिलिटी अस्पेक्टमध्ये कसा करायचा ॲज पर टू द व्ह्यू ऑफ युअर प्रिपरेशन फॉर द MPSC स्टेट सर्व्हिसेस अँड द UPSC आल्सो. बेसिकली UPSCमध्ये आणि वर्तमानात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे बदलतं पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर कसा करायचा हा सर्वात महत्त्वाचा विषय. 4था मुद्दा या ठिकाणी आपण घेतला की NCERTच्या प्रॉपर नोट्स कशा काढाव्यात. आता NCERTच्या नोट्स कशा काढायच्या, कारण NCERT ऑलरेडी नोट्स आहे. आता याच्यात सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा आहे, मी बाकीच्या गोष्टींची चर्चा करणार. NCERTचा 150 ते 200 शब्दामध्ये लिहत असताना कसा वापर करायचा किंवा आन्सर रायटिंग करत असताना कसा वापर करायचा आहे, तर याच्यासाठी NCERT किती बेनिफिशियल आहे. यानंतर NCERTचा खरोखर अप्रोप्रिएट आन्सर लिहिताना वापर करता येतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे मी सगळ्या इतक्या दिवसाच्या रिसर्चनंतर, एवढ्या दिवसाच्या टीचिंग एक्सपिरियन्सवरनं हे 8 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की जेणेकरून हे सगळे प्रश्न याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्न आणि प्रतिप्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील. त्यानंतर नंबर 7वा मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला की CSAT आणि प्रिलिम प्लस मेनच्या दृष्टिकोनातून NCERTच्या नोट्स कशा काढल्यात गेल्यात पाहिजे, म्हणजे प्री कम मेन्स. या ठिकाणी मी अनेकदा मागच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये पण सांगितलो की आपला MPSC किंवा UPSCची प्रिपरेशन करत असताना ॲटिट्यूड जो आहे तो कम्प्रिहेन्सिव्ह असला पाहिजे. CSAT किंवा मेन्स वेगवेगळं नसतं, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. नंबर 8वा मुद्दा मी या ठिकाणी मांडतोय की NCERTसाठी 100 दिवसाचं नियोजन कसं करायचं, म्हणजे 100 दिवसामध्ये 48 NCERT रीड करायच्या आणि त्यानंतर सगळं नोट्स बिट्स काढून आपण त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे. 1 बाय 1 मी या सगळ्यांची चर्चा करणार. लक्षपूर्वक ऐका, व्हिडिओला लाईक करा, त्याच्यानंतर शेअर पण करू शकता. नाही पटलं काही विषय नाही, तुमच्यासाठी तुम्हाला कुठेतरी तुमच्या प्रिपरेशनमध्ये या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे, यासाठी अगदी नवीन शीर्षकाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेतो आहे. आणि हे अत्यंत महत्त्वाचं, आता आपण या मेपासून, कारण पुढच्या वर्षीची तुमची UPSCची जी परीक्षा आहे मे 2023मध्ये होणार आहे. या मेपासून आता हा जुलै महिना सुरू आहे, म्हणजे असं समजा की ऑलमोस्ट तुमच्याकडे 1 वर्षाचं प्रिपरेशन ड्युरेशन आहे. आणि या ड्युरेशनमध्ये सुरुवात करत असताना मी अजूनही या ठिकाणी पुनरुल्लेखित करतो की हा व्हिडिओ जनरली बिगिनर्स आणि एकदम जे छोट्या वयांची मुलं आहे की ज्यांना एक करेज आहे UPSC किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचा, त्या लोकांसाठी आहे. किंवा जेही जुने विद्यार्थी असेल जे कंटिन्युअस करतील पुढे, तर त्यांनीसुद्धा लक्षपूर्वक या ठिकाणी या व्हिडिओचा एक गोष्ट, तर 1 पासून तर 8 पर्यंत, म्हणजे माझा उद्देश फक्त इतकं आहे, अकॅडमीचा उद्देश एवढा आहे
की 8 मुद्द्यांमध्ये हे जे मी संश्लेषण NCERTचं केलं तर याचा तुमच्या प्रिपरेशनमध्ये किती आणि कशा पद्धतीने लाभ होईल आणि जितका लाभ झाला तो माझ्यासाठी एक तुमचे हे असतील तर एक सहाय्यक म्हणून मी या ठिकाणी हा व्हिडिओ रिलीज करतो. लेट अस द फर्स्ट पॉईंट ऑफ धिस सब्जेक्ट विच वॉज अचीव्ड इन टुडे. तर NCERT म्हणजे नेमकं काय असतं, तर NCERT म्हणजे नेमकं काय या प्रश्नाची शॉर्ट उत्तर मी याच्या पुढे लिहिणार, सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यायचं. NCERT म्हणजे नेमकं काय, तर इट्स ॲन समरी ऑफ द पर्टिक्युलर सब्जेक्ट. काय म्हटलं मी, समरी ऑफ पर्टिक्युलर सब्जेक्ट म्हणजे अलग अलग सब्जेक्टवरती जी NCERTs तयार नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे भारत सरकारचं जे एक युनिट आहे, तर समरी ऑफ द एव्हरी सब्जेक्ट. कारण की आपल्याला संश्लेषण पद्धतीमध्ये लिहिण्याची सवय असली पाहिजे आणि याच गोष्टीमुळे मी एकदम 2 शब्दामध्ये याचं उत्तर लिहून दिलं. NCERT म्हणजे नेमकं काय, समरी ऑफ द एव्हरी सब्जेक्ट. आता समरायझेशन म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की लांबलचक पॅराग्राफ. तुम्हालाही CSATमध्ये कम्युनिकेशन इंटर कम्युनिकेशन स्किलच्या बाबतीमध्ये मोठमोठे पॅराग्राफ दिलेले असतात. कॉम्प्रिहेन्शन हा विषय अगदी 5व्या वर्गापासून तर 12वीपर्यंत आपण शिकलो, परंतु आपण समरायझेशन कधीच नाही शिकलो. कॉम्प्रिहेन्शनचा अर्थ आपण असा घेतला, वरच्या पॅराग्राफल्या 2 लाईनी, मधातल्या 4 लाईनी आणि शेवटच्या 2 लाईनी, झाला आपलं कॉम्प्रिहेन्शन. त्याच्यामध्ये तुमची भाषा नाही, त्याच्यामध्ये तुमच्या इमॅजिनेशन नाही. पॅराग्राफ ज्याने दिला त्याचा सारांश काय आहे याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. वर्तमानात या सगळ्या परीक्षांची तयारी करत असताना आता त्रास या गोष्टीसाठी होतो कारण 5 ते 12वीपर्यंत आपण या गोष्टींकडे कधीही लक्षपूर्वक लक्ष दिलेलं नाही आहे. ॲक्च्युअल हा विषय 5 ते 12चा विषय आहे आणि UPSC असो किंवा MPSC असो त्यांनी पात्रता तुम्हाला याच गोष्टीसाठी दिलेली आहे, हायर एज्युकेटेड म्हणजे 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल एनी ग्रॅज्युएट. याचा अर्थ काय की ग्रॅज्युएशनपर्यंत समराईज किंवा सिंथसाईज करण्याची आपली पात्रता निर्माण झाली पाहिजे होती. कारण या परीक्षेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आणि सिलेबसमधला जो कोर दिलेला आहे त्याचं नाव आहे कॅन्डिडेट्स क्रिटिकल ॲबिलिटी. म्हणजे एखादी महत्त्वपूर्ण घटना जी आहे त्याच्यावरती तुमचा व्ह्यू काय आहे आणि त्याच्यावरती क्रिटिक करण्यासाठी तुम्ही मुद्दे कसे शोधता आणि हाच कॉम्प्रिहेन्शनचा भाग असतो. सर्वात महत्त्वाचं NCERT म्हणजे नेमकं काय, तर याचं उत्तर मी समराईज ऑफ द एव्हरी सब्जेक्ट जे लिहिलं तर हा तुमच्यामध्ये कॅन्डिडेट्स क्रिटिकल ॲबिलिटी निर्माण करणारा सर्वात महत्त्वाचा पॅटर्न आहे. टेक्स्ट बुक वाचण्याच्या पहिले 48 NCERT का वाचाव्यात या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छितो. कारण तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्शनची ॲबिलिटी नाही जी NCERTच्या माध्यमातून निर्माण होणार. म्हणजेच काय, ॲबिलिटी ऑफ द कॉम्प्रिहेन्शन समराईज करत असताना, समरी करत असताना किंवा या ठिकाणी तुम्हाला कोणताही एक मोठा विषय जो 2000 शब्दामध्ये दिलेला आहे याला तुम्हाला 200 शब्दात करायचं आहे. तर या सिच्युएशनमध्ये तुमची हेल्प NCERT करेल कारण की यामध्ये विवेचित केले जाणारे सगळे विषय समराइज्ड विषय आहे. आता ही समरी वाचत असताना सर्वात महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे डेफिनेशनल वर्डिंग महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट आहे डेफिनेशनल वर्ड्स, है ना. त्यानंतर भाषाशास्त्राचं तुम्हाला असलेलं नॉलेज म्हणजेच काय, लँग्वेज सायन्सशी तुमचा परिचय असला पाहिजे. यानंतर अरेंजमेंट ऑफ द वर्ड्स हे स्किल आहे आणि हा स्किलचा भाग आहे, अरेंजमेंट ऑफ द वर्ड्स. त्यानंतर रायटिंग स्किल याच NCERTने तुमचं डेव्हलप होणार कारण की यामध्ये 100 पानामध्ये विश्व भूगोल, 100 पानामध्ये विश्व इतिहास, 100 पानामध्ये मॉडर्न इंडिया, 100 पानामध्ये तुमचं पॉलिटिकल सायन्स, 48 NCERTमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. तर याचा बेनिफिट काय आहे की डेफिनेशनल वर्डिंगमध्ये तुमच्या काय होणार,
वाढ होणार, डेव्हलप्ड होणार तुम्ही डे बाय डे. लँग्वेज सायन्स तुम्ही शिकाल की संक्षिप्तपणे आपलं मत मांडत असताना कोणत्या डेफिनेशनल वर्डिंगचा वापर करायचा. कारण तुम्हाला प्रश्नाचं उत्तर 150 ते 200 शब्दामध्ये लिहायचं आहे, तर त्या ठिकाणी पारिभाषिक शब्दांचा जर वापर केला तर फार बेनिफिशियल तुमच्यासाठी होऊ शकतं. हा सर्वात महत्त्वाचा विषय. NCERTचा पर्यावरण बोध जुनी NCERT क्लास 9चं पुस्तक आहे, पेज नंबर 138, ज्याच्यामध्ये सुपोषण किंवा युट्राफिकेशनची डेफिनेशन दिलेली आहे अगदी 56 शब्दामध्ये. आणि MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये हा प्रश्न कमीत कमी 3दा आत्तापर्यंत विचारला. UPSCने सुद्धा हा प्रश्न 2दा विचारलेला आहे. आणि 56 शब्दामध्ये युट्राफिकेशनची जे डेफिनेशन या पुस्तकामध्ये केलेली आहे ते संश्लेषण आहे टोटल मेकॅनिझमचं. आता या युट्राफिकेशनचं जर मेकॅनिझम आणि सिस्टमायझेशन मी करतो तर कमीत कमी 30 पानांचं ॲनालिसिस मला करून द्यावं लागतं. सॉईल प्रोफाईलच्या अंतर्गत येणारा फर्टिलायझर मिनरल आणि त्यातून कुठेतरी कुठल्या तरी लेकमध्ये किंवा अशा पद्धतीचं ज्या ठिकाणी पाणी थांबतो, लो लँड ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी या खातातले जेवढे काही मिनरल्स त्या ठिकाणी कंटिन्युअसली जर डिपॉझिट होत असतील, मी शॉर्ट सांगतोय, तर कालांतराने त्या ठिकाणी ऑल्गी आणि फंगीसचा सगळ्यात मोठा विस्तार होतो बॉटम ऑफ द लेक किंवा बॉटम ऑफ द कुठल्याही पद्धतीचं जर लेगुन्स असेल तर त्या ठिकाणी. आणि अशा सिच्युएशनमध्ये कालांतराने त्या डबक्यातलं किंवा त्या लेकमधलं जेवढं काही ऑक्सिजन इन द वॉटर आहे ते सगळं कन्झम करतो ऑल्गी किंवा फंगस. त्यामुळे बायोलॉजिकल डेझर्ट किंवा कुठल्याही पद्धतीचा जीवजंतू त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकत नाही. पर्यायानं कालांतराने ते सगळंचं सगळं हॉटस्पॉटमध्ये कन्वर्ट होतं. तर ही सुपोषणाची प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसचा इम्पॅक्ट जिओलॉजिकली, इकॉलॉजिकली, एन्व्हायरमेंटली आणि जिओग्राफिकली काय, तर ही सगळी संकल्पना या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. इतका मोठा विस्तार NCERTचा आहे. परंतु मी आत्ताही बोललो, याच्या पहिले सांगितलं, अजून पुन्हा सांगतो की NCERT वाचत असताना सगळ्यात मोठी ॲबिलिटी आहे की कॅन्डिडेट्सला भाषेचं सर्वात चांगलं नॉलेज असलं पाहिजे. दुसरी मोठी प्रॉब्लेम आहे मराठी माणसाकडे की NCERT मराठीमध्ये येत नाही, तर ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये बेसिक्स आहे. आता काही लोकांनी तो प्रयत्न केलेला आहे की मराठी ट्रान्सलेट करून NCERTमध्ये त्याचं ट्रान्सलेटर आणि म्हणून मराठी NCERT टाकायच्यात. परंतु आपण हिंदी किंवा इंग्रजीच्या प्रॉपर वर्ड्स जे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगनी त्या ठिकाणी युटिलाइज केलेले आहे त्याचा प्रॉपर वापर करू न शकल्यामुळे मराठीत त्याचा अर्थसंदर्भ बदलतो, हिंदी इंग्रजीमध्ये त्याचा अर्थसंदर्भ अन्य कुठल्या तरी पद्धतीचा असतो. तर हा धोका होण्याची शक्यता आहे. धचा मग करू नका, नाही तर आपली पेशवाई बुडली अशीच अजून पुढे पण आपला सुद्धा घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कळलं? तर भाषाशास्त्रासाठी म्हणजे मराठीचे राज्यसेवेचे परीक्षार्थी जे असतील त्यांनीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची की नॅशनल लेवलच्या लँग्वेजपैकी कुठली तरी एक भाषा तुमची स्ट्रेंथ असली पाहिजे, मग ती हिंदी असो की इंग्रजी असो. कारण की येणारा काळ राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला इंग्रजी किंवा हिंदीचं मटेरियलच या ठिकाणी उपयोगी पडू शकते. आता त्याचं ट्रान्सलेशन करत असताना तुमच्याकडे भाषेचं नॉलेज असलं पाहिजे आणि NCERT रीड करत असताना मी जसं बोललो की लँग्वेज सायन्सचा तुमचा परिचय असला पाहिजे, तेव्हाच कुठे पारिभाषिक शब्द तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. जॉग्राफी, खास करून मिडायवल हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे 4 सब्जेक्ट असे आहे की याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला डेफिनेशन आणि टर्मिनॉलॉजी आहे. आणि टर्मिनॉलॉजी असेल, तुमच्याकडे भरपूर वोकॅब्युलरी असेल तर राईट टू आन्सर करत असताना फार जास्त त्रास पडणार नाही. सर्वात महत्त्वाचा विषय की 150 शब्दामध्ये तुम्हाला जे आहे याचा आन्सर देता येईल. नंबर 2, अरेंजमेंट ऑफ वर्ड्स तुम्हाला येईल की शॉर्टमध्ये समराईज करत असताना NCERTने ज्या पद्धतीचं अनुकरण केलेलं आहे तर निश्चितपणे अरेंजमेंट ऑफ वर्ड्स करत असताना पहिल्या मुद्द्याचा जर प्रश्न पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला जे याचं उत्तर मिळेल. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना रायटिंग स्किल तुमचं डेव्हलप्ड होईल. परंतु ही प्रोसेस एका दिवसाची, एका महिन्याची, 2 महिन्याची नाही, तर सातत्यानं तुम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि रोज कमीत कमी 3 ते 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. एवढं काहीही जरी झालं तुमच्या जीवनामध्ये तरी हा रुटीन जो आहे तुमचा, लोक मला विचारतात सर टाईम टेबल कसा बनवायचा. टाईम टेबलचा हा विषय नाही आहे.
तुम्ही रँडमली अभ्यास करू शकता, काही इश्यू नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये प्लॅनिंग पाहिजे, त्याच्यामध्ये नियोजन पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवतो, जेवढे टॉपर्स आहे त्यांचे तुम्ही व्हिडिओज बघू शकता, या वर्षीचे UPSCचे पण किंवा MPSCचे पण. तर त्यांनी एकच गोष्ट केलेली की रोज 3 ते 4 आणि प्रश्नांची उत्तरं त्यांनी लिहिलेली आहे. लिखाणाची प्रॅक्टिस केली आहे. लेखनशैली विकसित करण्यासाठी लेखनाची प्रॅक्टिस करणं अत्यंत महत्त्वाचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला जनरल स्टडीजचा जो पेपर आहे UPSC पॉईंट ऑफ व्ह्यू, तर 20 क्वेश्चन असतात गेल्या 2012 पासून तर 2022 पर्यंत, GS फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थमध्ये. आता या 20 प्रश्नांसाठी किती मिनिट दिले आहेत? हो, 180 मिनिट म्हणजे 3 तास. आता एका प्रश्नाला किती मिनिट येतात? हो, 9 मिनिट. बरोबर. आता जे लोक टायपिंगची परीक्षा देत आहे किंवा टायपिंग करत आहे, तुम्ही 30-40 इंग्रजी मराठी पाहिलेलं असेल. आता या 30-40चा अर्थ काय आहे की एका मिनिटामध्ये किती शब्द झाले पाहिजे? 40 शब्द झाले पाहिजे. बरोबर. आता एका मिनिटामध्ये 40 शब्द म्हणजे 9 मिनिटामध्ये या ठिकाणी किती शब्द झाले पाहिजे? 360 शब्द म्हटलं आपण. आपल्याला प्रश्नाचं उत्तर लॉंग आन्सर किती शब्दामध्ये लिहायचं बाबा? 150 शब्दामध्ये. म्हणजे IAS होणं सोपं आहे की टायपिस्ट होणं सोपं आहे, याचा विचार तुम्ही करा. म्हणजे ही परीक्षा भारतातली सर्वात सोपी परीक्षा आहे ना. 360 शब्द तुम्हाला जे 40, 30, 40 करत असताना किंवा 30 जरी म्हटलं तुम्ही तर 9 दुना 9 तिरिक 27, 270 शब्द येतात. आपल्याला लॉंग आन्सर क्वेश्चन UPSC किंवा MPSCच्या बदलल्या पॅटर्नमध्ये सुद्धा किती शब्दात लिहायचं असणार आहे? 150 ते 200 शब्दामध्ये. मग IAS होणं सोपं की स्टेनोग्राफर होणं सोपं? पण टायपिंग शिकत असताना तुम्ही किती महिने क्लास लावता? कमीत कमी 8 महिने. आणि डेली जातो आपण 2 तास टायपिंगवर बसायसाठी. मग तिथे जर 8 महिने आपण हा प्रयत्न करतो की मी 30-40मध्ये पास झालो पाहिजे, पास झाली पाहिजे. मग या ठिकाणी 150 शब्द आपल्याला लिहित असताना काय त्रास आहे? व्हेरी सिंपल. हा एक भीती तुमच्या डोक्यातली काढण्याचा माझा प्रयत्न आहे, म्हणून हे इक्वेशन या ठिकाणी सांगितलं. आता तुमच्यापैकी अनेकांना मी प्रश्न विचारतो की तुम्ही टायपिस्ट किंवा स्टेनोग्राफर होण्यासाठी इच्छुक आहात की IAS IPS होण्यासाठी किंवा राज्यसेवेमध्ये डेप्युटी कलेक्टर तहसीलदार होण्यासाठी? तर उत्तर मला हेच मिळणार 99% की आम्हाला सर IAS किंवा या गोष्टी व्हायच्या आहे. तर हे इतकं सोपं, सिंपल, साधं, सरळ. आता याच्यासाठी पण प्रयत्न करावे लागणार तुम्हाला. मी आधी सांगितलं कमीत कमी वर्षभर तुम्हाला रायटिंग स्किल डेव्हलप करायची आहे. आणि त्यामध्ये NCERTचा वापर कसा करायचा? तर याचं उत्तर मी लिहिलं होतं समरी ऑफ एव्हरी सब्जेक्ट. तर सारांश लेखनाची प्रक्रिया तुम्हाला काय करायची आहे? या ठिकाणी अडॉप्टेड करायची आहे. तर एक पद्धती असते अभ्यास करण्याची. एकाला म्हणतो आपण सिंथसिस आणि दुसऱ्याला म्हणतो ॲनालिसिस. तर NCERT इज ॲन सिंथसिस ऑफ एव्हरी सब्जेक्ट. आणि 150 शब्दामध्ये उत्तर लिहित असताना याच सिंथेसिसचा आपल्याला वापर करायचा आहे. याचा अर्थ NCERTचा फायदा या ठिकाणी तुम्हाला 1001% होणार आहे. नेमकं काय या प्रश्नाचं उत्तर भेटलं तुम्हाला? समरी ऑफ सिंथेसिस, समरी ऑफ एव्हरी सब्जेक्ट. बरोबर. तर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या आणखी क्वेरीज तुम्हाला असतील तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे आहे काहीही क्वेरीज असो त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुमच्या प्रिपरेशनमध्ये त्याचा लाभ झाला पाहिजे तुम्हाला. तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि कॅन्डिडेट्स क्रिटिकल ॲबिलिटी लक्षात ठेवायचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला या परीक्षेमध्ये काय दाखवायचं आहे आयोगाला? तर ही आहे कॅन्डिडेट्स क्रिटिकल ॲबिलिटी, की तुमची क्रिटिक करण्याची कपॅसिटी किंवा तुमची क्षमता किती आहे. तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न या ठिकाणी मी आता दुसरा प्रश्न आहे की NCERTचा नेमका परीक्षेसाठी वापर कसा करायचा? जवळपास NCERTचे सर्व टॉपिक आपल्यासाठी बेनिफिशियल आहे आणि टॉप टू बॉटम ते वाचायचेत. NCERT म्हणजे काय हो? तर जसं तुम्ही 3-4 वर्षाचे बाळ असता तर आधी तर तुम्ही दूधच पिता आईचं, त्याच्यानंतर जे थोडे लहान लहान तुकडे आपल्या आजोबा किंवा आपली आई किंवा आपले बाबा आपल्याला चारतात. बरोबर.
त्याचं कारण काय, कारण की तुम्ही लहान असता तुमचं तोंड उलत नाही, तर लहान लहान तुकडे तुम्हाला काय जातात, भरवले जातात. परंतु आपण 10-12 वर्षाचे झाल्याच्या नंतर आपण काय असेच तुकडे खाण्याची सवय लावून घेतो का? नाही. तेव्हा आपण स्वतःच्या हाताने जेवतो आणि जे निश्चितपणे 3ऱ्या वर्षी आपल्याला थोडे थोडे तुकडे चारून आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करायचे आपले आईवडील, तर आपण आता काय करतो, मोठे मोठे तुकडे घेतो. NCERT नेमकं तेच आहे. NCERT म्हणजे छोटे छोटे तुकडे आहे. याला असे म्हणू शकतो आपण, NCERT इज द फूड स्पूनिंग फॉर द बिगिनर्स. आता तुम्हाला शिकायचं आहे की जेवण कसं करायचं आहे, बरोबर ना. परंतु बिगिनिंग करत असताना या छोट्या छोट्या तुकड्यांची जी रचना आपल्या पॅरेंट्सने आपल्याला घालून दिलेली आणि ती सवय प्रॅक्टिसायझिंग झालेली आपल्याला, आणि नंतर 10-12 वर्षामध्ये आपण एकदम यथेच्छ जेवण करू शकतो, तेही स्वतःच्या हाताने. तर हे NCERT तुम्हाला इंडिपेंडंट बनवण्याचा प्रयत्न करतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. लोक सगळे सांगतात NCERT वाचा, NCERT पासून सुरुवात करा, पण नेमकं काय करायचं? या ठिकाणी मी सांगितलं की नेमका वापर कसा करायचा. तर या ठिकाणी जेवढे काही अभ्यासलेले किंवा जेवढे त्या NCERT मध्ये टाकलेले विषय ते सर्वच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले काय करायचं आहे, या सगळ्यांचं कॅटेगरायझेशन करायचं आहे. मग ते हिस्ट्री सब्जेक्ट असो, ते जॉग्राफी सब्जेक्ट असो की इकॉनॉमिक्स असो, NCERTनी ज्या सब्जेक्टला छेडलेलं आहे किंवा NCERTनी ज्या सब्जेक्टचा उल्लेख आपल्या टेक्स्टमध्ये केलेला आहे, सर्वात पहिले त्याची कॅटेगरी करायची. 1, 2, 3, 4, 5, 6 जे काही असतील, पहिल्या पानावरती इंडेक्स असतो ना इंट्रोडक्शनचा, तेवढे मुद्दे काढायचे आपल्याला फक्त, बाकी काहीच नाही, आतमधलं काहीच नाही वाचायचं. पहिला पान जो इंडेक्स आहे तो वाचायचा फक्त. त्याच्यामध्ये जेवढे सब्जेक्ट टाकलेले आहे, हे जॉग्राफीचे 4 सब्जेक्ट झाले, म्हणजे 5वी ते 12वी NCERT वाचत असताना जेवढे सब्जेक्ट NCERTनी काय केलेले आहे, उल्लेखित केलेले आहे, त्या सगळ्यांची आपल्या एका रफ पेजवर नोट बनवायची. समजलं. आता 48 NCERT वाचत असताना असं समजा तुम्ही की 150 सब्जेक्ट या ठिकाणी NCERTनी काय केलेले आहे, उल्लेखित केलेले आहे, आणि ते आपल्यासाठी UPSC असो किंवा MPSC राज्यसेवा असो, या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातनं काय महत्त्वाचे आहे. मग काय करायचं, या 150 जे काही आपण सब्जेक्ट या ठिकाणी कॅटेगराईज किंवा क्लासिफाय केलेले आहे, तर नंबर 1 असं समजा या ठिकाणी इकॉनॉमिक्सचा इन्फ्लेशन विषय आहे 12वीच्या NCERTच्या पुस्तकामध्ये. तर सगळ्यात पहिले काय करायचं, याची नोट्स बनवायची. इंट्रोडक्शनमध्ये इन्फ्लेशनची डेफिनेशन सर्वात पहिले महत्त्वाची आहे. व्हॉट इज मीन बाय इन्फ्लेशन. त्यानंतर इन्फ्लेशन कसं होतं, काय होतं, याला 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करतो. एक असतं डिमांड ओरिएंटेड, दुसरं असतं सप्लाय ओरिएंटेड. मग तिसरा मुद्दा येतो भारताच्या इकॉनॉमीच्या संदर्भात, कारण की आपल्याला जगाचं काही घेणं देणं नाही, परीक्षा भारताची देतोय तर आपल्याला इंडियन इकॉनॉमी पाहायचं आहे. आता इंडियन इकॉनॉमी मग पाहत असताना भारतामध्ये इन्फ्लेशनचं काय स्ट्रक्चर आहे, गेल्या 75 वर्षाचा याचा आढावा घ्यायचा आहे तुम्हाला, जो NCERTमध्ये समराईज केलेला असणार. ठीक. यानंतर 75 वर्षामध्ये जे काही टर्निंग पॉईंट्स आले इन्फ्लेशनरी इकॉनॉमिक्सच्या बाबतीत, तर ही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करायची आहे. तर गेल्या 75 वर्षामध्ये जे काही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालं किंवा त्याच्यामध्ये इन्फ्लेशन काय आहे. यानंतर इकॉनॉमीचे आपण 2 पार्ट करतो, एक बिफोर 1991, एक आफ्टर 1991. दिस इज द ग्लोबल इकॉनॉमिक्स टर्निंग पॉईंट. ओके. आता 91च्या नंतर इन्फ्लेशन डिसाईड करते इंटरनॅशनल मार्केट. 91च्या पहिले डिसाईड करायचे इंडियन इकॉनॉमी, कारण 91च्या पहिले इंडियाची इकॉनॉमी क्लोज इकॉनॉमी होती. 91च्या नंतर इट्स अ ओपन इकॉनॉमी. व्हॉट इज ग्लोबलायझेशन, ही डेफिनेशन तुम्हाला NCERTमध्ये मिळेल. द कोलॅबोरेशन ऑफ द इंडियन इकॉनॉमी विथ द वर्ल्ड इकॉनॉमी इज कॉल्ड ॲज अ ग्लोबलायझेशन. मग ग्लोबलायझेशनचा हा कन्सेप्ट आहे, तर याच्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचं आहे की ग्लोबलायझेशन इक्वल टू फंक्शन ऑफ L इंटू P इन द कंटेक्स्ट ऑफ टाईम अँड एरिया. तर ग्लोबलायझेशनचा अर्थ काय होतो, फंक्शन म्हणजे L म्हणजे काय, लिबरलायझेशन, उदारीकरण करावं लागेल. ओपन इकॉनॉमी करायचं आहे तर उदारीकरण करावं लागेल. प्रायव्हेटायझेशन इज द सेक्ट. आजकाल लोक प्रायव्हेटायझेशनवर बोंबलतात, पण प्रायव्हेटायझेशन हा सरकारला किंवा सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणारा निर्णय नाही आहे, तो ग्लोबलायझेशनचा पार्ट आहे. इट्स अ पार्ट ऑफ ग्लोबलायझेशन. टाईम अँड एरिया 1991च्या नंतरचा. इतकं इन्फ्लेशनवर आपण बोलू शकतो. आणि गेल्या 75 वर्षातल्या इन्फ्लेशनचं इकॉनॉमिक्समध्ये युटिलायझेशन जर काय खूप मोठा विषय आहे. जर चर्चा करत बसलो तर आपल्याला कमीत कमी 2 तासाचा व्हिडिओ करावा लागेल.
तो या ठिकाणी अपेक्षित नाही किंवा शक्य पण नाही. इन शॉर्ट मी बोलतोय की NCERTतनं नोट्स कशी बनवायची किंवा NCERTचा वापर जो दुसरा मुद्दा आहे आपला त्याच्यामध्ये कसा करायचा. ओके, कळलं असेल तुम्हाला. मी आधी बोललो की याच्या संदर्भातल्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही अकॅडमीच्या नावावरती किंवा फोनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. नंबर 3 आहे आपला मुद्दा या संदर्भामध्ये की NCERTमधून परीक्षार्थ्याने काय शोधावे. तर याच्या पहिले मी जे बोललो ते उत्तर तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे. दोन्ही मुद्दे एकमेकांशी असोसिएटेड आहे. काय शोधायचं आहे, इन्फ्लेशनच्या संबंधात मी एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी सेट केलं. तर त्यातून काय शोधायचं, तर आपल्याला मुख्य टर्निंग पॉईंट्स शोधायचे आहे. मग बाकी माल मसाला तुम्हाला लावता येतो. बाकीचे टेक्स्ट आहे तुमच्याकडे, बाकी पेपर आहे, बाकी मॅगझिन्स आहे, त्यातनं तुम्ही अपडेट करू शकता. सर्वात महत्त्वाचं आहे की टर्म किंवा डेफिनेशनला तुम्ही रिलेटेड किंवा कोलॅबोरेट कसं करताय आणि तो एक बोलण्याचा प्रवाह, लिहायचा प्रवाह कसा निर्माण होणार हे NCERT तुमच्यामध्ये डेव्हलप करेल. वारंवार आणि वेळोवेळी जर तुम्ही या सगळ्या परीक्षांचं NCERTचं जर वाचन करत असाल तर फर्स्ट पहिल्यांदा करायचं NCERTचं वाचन, सेकंड रीडिंग करायचं, थर्ड रीडिंग करायचं आणि फोर्थमध्ये डायरेक्ट फायनली काय करायचं आहे, नोट्स बनवायचे आपल्याला ऑन द बेसिस ऑफ NCERT पॅटर्न अँड NCERT स्टडी मटेरियल. प्रत्येक वेळेस तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड रीडिंग करत असताना NCERT अगदी नवा पॅटर्न वाटणार. त्याचं कारण सांगतो की NCERTनी जी भाषा वापरली ती भाषा आहे डिफिनेशनल वर्ड्स आणि तेच कारण आहे की ज्या विषयावर तुमचं पुस्तक 1200 पानाचा टेक्स्ट म्हणजे जे वेगवेगळे लेखक किंवा रिकमेंडेड ऑथर्स लिहितात तर तेच पुस्तक NCERT काय करतं, 100 पानामध्ये लिहितं. बिपिन चंद्रा इंडियाज फ्रीडम स्ट्रगल लिहितात 850 पानामध्ये, बरोबर. आणि हाच माणूस 12वीचं NCERT लिहित असताना मॉडर्न इंडियाचं तो करतो जास्तीत जास्त हार्डली तुम्हाला 200 शब्दामध्ये. म्हणजे काय असलं पाहिजे, हे मोठे ऑथर्स आणि जे रेकमेंडेड हजारो वर्षापासून UPSCचे तुम्हाला जे आहे म्हणजे 75 वर्षापासून गेल्या जे लोक करतात याच्यामध्ये काम, तर हिस्ट्री आणि त्याच्यामध्ये बिपिन चंद्रा तर यांनी NCERTचं बुक्स पण लिहिलेलं आहे आणि स्वतःचं यांचं एक मोठं टेक्स्टबुक पण आहे. तर याचा अर्थ काय झाला की एकच माणूस जर एकाच विषयावर पुस्तक निर्माण करतो आहे आणि एक पुस्तक 1200 शब्दामध्ये किंवा 1200 पेजेसमध्ये किंवा 1000 पेजेसमध्ये आहे आणि तोच माणूस जर डेफिनेशनल वर्डिंगचा वापर करून तेच पुस्तक जर 220 शब्दामध्ये पेपरमध्ये लिहितो किंवा 220 पेजेसमध्ये लिहितो तर काही ना काही फरक असला पाहिजे. तर हा फरक कुठे येतो की बिपिन चंद्रा त्यांच्या टेक्स्टमध्ये लिहित असताना खूप ॲनालिटिकल होतात, परंतु NCERT लिहित असताना ते सिंथसाइज होतात म्हणजे काय झालं की डेफिनेशनल वर्डिंगचा वापर करून ते मोठ्यात मोठ्या विषयाला किंवा मुद्द्याला सिंक्रनाइज करतात, सिंथसाइज करतात. आणि आपल्याला तेच पाहिजे, कारण का आपल्याला 150 शब्द किंवा 200 शब्दामध्ये काय करायचं आहे, मेन्स आन्सर रायटिंग करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हाऊ टू राईट आन्सर हा सुद्धा एक विषय तुमच्यासाठी सिरीज घेऊन येतो आहे, तो नंतर बघू. डेफिनेशनल वर्ड्सचा वापर करतात पहिल्यांदा आणि आपल्याला सुद्धा नोट्स काढत असताना 3 रीडिंग तुमचे झाले, नोट्स काढत असताना काय करायचं आहे, डेफिनेशनल वर्डिंगचा वापर करायचा आहे. नंबर 2 आपल्याला रायटिंग स्किलच्या बद्दल सुद्धा यामध्ये बरेचसे सजेशन्स NCERTमध्ये, पण ते शोधावे लागतील तुम्हाला. असं स्पष्ट लिहिलेलं आहे त्या ठिकाणी की कसं लिहावं लागेल. तर रायटिंग स्किलच्या संदर्भात विचार करत असताना NCERT सिंथसाइज करत असताना कसं जातं आणि ऑर्गनाइज ऑफ द स्टेटमेंट किंवा डेफिनेशनल वर्ड्स करतं हे अत्यंत महत्त्वाचं. तर या 2 गोष्टींसाठी परंतु ही नोट्स काढत असताना या 2 गोष्टी तुम्हाला ज्या आहे अवगत असण्याची गरज आहे आणि हा विषय प्रॅक्टिसचा आहे. म्हणून 1, 2, 3 रीडिंग झाल्याच्या नंतर मुख्य चरणावरती तुम्ही काय करून घ्यायला पाहिजे, ब्रीफ नोट्स काढून घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा फायनल नोट्स बनवतो आपण तर या ब्रीफ नोट्स एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा तुकड्यामध्ये काय केलं पाहिजे, याचं डिव्हिजन केलं पाहिजे आणि चौथ्यामध्ये जेव्हा तुम्ही फायनल नोट्समध्ये जाता तेव्हा या 3ही तुकड्यांना एकत्र जोडलं पाहिजे. म्हणजे अख्खा विषय तुमच्या पुढं काय, अभ्यासाच्या 2 पद्धती आहे, एक इंडक्टिव्ह आणि दुसरं डिडक्टिव्ह.
इंडक्ट करत असताना काय करावं लागतं, खूप मोठा विषय आहे आणि त्याचा सारांश कळावा लागतो. डिडक्ट करत असताना जसं शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की खूप मोठा विषय आहे, एक एक मुद्दा तुम्हाला डिडक्ट करायचा आहे, नंतर त्याचं फायनलाइज काय करायचं आहे, एकत्रीकरण करायचं आहे, ॲक्युम्युलेशन ऑफ द सब्जेक्ट करायचं आहे. या सिच्युएशनमध्ये दोन गोष्टी तुमच्या लक्षात येतील की तुम्हाला छोटासा मुद्दा आहे, इंडक्टिव्ह अप्रोच वापरून त्याचं ॲनालिसिस म्हणजे खूप मोठ्या 1000-2000 शब्दामध्ये एसे पण लिहायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर हा झाला अभ्यासाचा एक अप्रोच ज्याला इंडक्टिव्ह अप्रोच म्हणतो, आणि दुसरा आहे डिडक्टिव्ह अप्रोच. या ठिकाणी तुम्हाला कंटेंट डिडक्ट करायचे आहे जे इनरिलिव्हेंट आहे किंवा नाही टाकले तरी आपल्या प्रश्नाच्या उत्तराचं स्वरूप बदलू शकत नाही, असो किंवा नसो. मराठीत एक म्हण आहे, ना नरोवा ना कुंजरोवा, अशा पद्धतीचे काही शब्द असतात, काही डेफिनेशन्स असतात. अकॉर्डिंग टू क्वेश्चन त्याची गरज नसते आणि त्याला डिडक्ट करत असताना तेवढी समजूतदारपणा किंवा अंडरस्टँडिंग लेवल आपली असली पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर डेफिनेशनल वर्ड आणि रायटिंग स्किल या पद्धतीने हा तिसरा मुद्दा, परीक्षार्थ्याने काय शोधावे याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं असेल. यानंतर प्रॉपर नोट्स कशा काढाव्यात, चौथ्या नंबरचा मुद्दा आहे की NCERTच्या प्रॉपर नोट्स कशा काढाव्यात. याचं उत्तर मी याच्या पहिले देऊन दिलेलं आहे की बेसिक टर्मिनॉलॉजी काढून, इन शॉर्ट सांगतोय की बेसिक टर्मिनॉलॉजी पहिल्यांदा काढून घ्यायच्या, पूर्ण सब्जेक्ट मॅटर काय आहे हे टर्निंग पॉईंटमध्ये काढायचं आणि त्यामध्ये डेफिनेशनल वर्डिंग काढून जेवढं काही मटेरियल आहे स्टडी मटेरियल ते एकत्र जोडायचं, ॲक्युम्युलेट ऑफ द स्टडी मटेरियल करायचं आणि अख्खा विषय तुमच्या पुढे प्रस्तुत होईल. ओके. 48 NCERTमध्ये पहिल्यांदा मी सांगितलं की 48 NCERTमध्ये जेवढे काही विषय अभ्यासलेले आहे किंवा जेवढे काही विषय चर्चित आहे ते पहिल्यांदा एका रफ पेजवर काढून घ्या आणि प्रत्येकाचं मग डिटेल ॲनालिसिस करा आणि पुन्हा मग त्याचं सिंथसायझेशन आणि ॲनालिसिस करा आणि नंतर समराईज करा. 4 स्टेजमध्ये NCERT आपल्याला वाचायचं आहे. पहिल्यांदा लिहून घ्या वाटलंच तर. नंबर फर्स्ट, 48 NCERTचे टॉपिक्स काहीच नाही करायचं आहे, वाचायचं पण नाही आपल्याला, फक्त इंडेक्समध्ये पहिल्या पानावर जे टॉपिक्स आहे ना ते काय करायचे आहे, निवडायचे आहे. तर 48 NCERTचे टॉपिक्स काय करायचे आहे, पहिल्यांदा निवडायचे आहे. नंबर सेकंड स्टेज असणार, फर्स्ट रीडिंग करायचं, सेकंड रीडिंग करायचं, थर्ड रीडिंग करायचं आणि नोट्स बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्यांदा नोट्स बनवता येणार नाही हे सांगतो, हेजिटेट होण्याची गरज नाही, फ्रस्ट्रेट होण्याची गरज नाही, बिलकुल आक्रमक पद्धतीनं पुढे जायचं. समजलं का. तर 1 2 3 नोट्स है ना, पहिल्यांदा नोट्स काढायच्या. यानंतर याला तुकड्यांमध्ये काय करायचं आहे, डिव्हाइड करायचं आहे, डिव्हाइड इन सेपरेटली. आणि थर्ड स्टेज असणार, हे सगळे सेपरेट डिवाइड केलेले विषय तुम्हाला काय करायचे आहे, ॲक्युम्युलेट करायचे आहे. मग याचं एकत्रीकरण करायचं आहे, ॲक्युम्युलेट ऑफ ऑल सब्जेक्ट विच वॉज स्टडिंग इन सेकंड फर्स्ट स्टेज. तर ॲक्युम्युलेशन ऑफ ऑल टॉपिक्स. आणि याच्यामध्ये काय करायचं, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पासून तर अगदी आज 2022 जुलै महिन्यापर्यंतचं अपडेशन तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे अख्खे विषय 48 NCERTने जे उच्चारलेले किंवा त्याच्यामध्ये डेफिनेशनल वर्डिंगही झालं आणि आतापर्यंतचं अपडेशन झालं जे तुम्ही व्हेरियस पेपर्स अँड मॅगझिनचा वापर करून करताच आहे. नंबर चौथ्यामध्ये काय करायचं आपल्याला, नंबर 4 त्या ठिकाणी येईल. मग आता याचं प्रश्नामध्ये उत्तर लिहित असताना मी सांगितलं जसं की एक आहे इंडक्टिव्ह अप्रोच, दुसरा आहे डिडक्टिव्ह अप्रोच. एक आहे इंडक्टिव्ह अप्रोच म्हणजे ॲनालिसिसची प्रोसेस आणि दुसरं म्हणजे सिंथेसिसची प्रोसेस. या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 6 ते 8 महिने रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. एक मी प्राईम सांगतो तुम्हाला की UPSC किंवा बदलता जो MPSCचा पॅटर्न आहे याच्यानुसार जर तुम्हाला सक्सेस पाहिजे आहे, एक गोष्ट आत्तापासून कमर कसून घ्या की वर्षभर तुम्हाला कमीत कमी डेली 3 ते 4 तासाचं लिखाण किंवा रायटिंग प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. तर हा चौथा मुद्दा आहे की NCERTच्या प्रॉपर नोट्स कशा काढाव्या याची 4 स्टेजमध्ये मी विभागणी करून दिलेली आहे. बरोबर. आता याच्यामध्ये बरेचसे असे विषय असतील की जे तुमच्या करंट इव्हेंट किंवा एसेजच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असतील. जसं जॉग्राफी NCERT जर वाचत असाल, इकॉलॉजी, इकोसिस्टम, एन्व्हायरमेंटल सायन्स आणि त्याच्यामध्ये होत असलेलं डिग्रेडेशन, सोशल प्रॉब्लेम, नॅचरल कॅलॅमिटी, नॅचरल डिझास्टर,
हां, अलीकडे तुम्ही बघताय हिली रिजनमध्ये काय व्हायला पाहिजे, क्लाउड एक्सप्लोजन किंवा ढगफुटी व्हायला पाहिजे. हिंगोलीमध्ये कशी झाली, आमच्या अमरावतीच्या सिरसगाव बंडमध्ये कशी झाली, इथं कोणता पर्वत आहे. परंतु पठारी प्रदेशामध्ये ढगफुटी होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण शोधावं लागेल तुम्हाला. आता हे NCERTमध्ये नाही आहे बाबांनो, एक लक्षात घ्यायचं, सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला NCERTमध्ये नाही मिळणार आहे. परंतु बेसिक ढगफुटी काय असते आणि ती कुठं झाली पाहिजे किंवा होते, तर हा कन्सेप्ट तुम्हाला NCERTमध्ये जरूर मिळेल. मग सिरसगावमध्ये किंवा हिंगोली शहरामध्ये ढगफुटी होण्याचं कारण तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात शोधावं लागणार. म्हणजे काय होतं की NCERT हा तुमचा बेसिक बेस बनवून देतं आणि पुढे ॲनालिटिकल अप्रोच डेव्हलप करत असताना या सगळ्या विषयाला तुम्हाला कंटेम्पररी इश्यूजमध्ये ॲनालिसिस करून त्याचं उत्तर शोधता येतं. यावर्षी जर तुम्ही गेलात आणि UPSCने प्रश्न विचारलेला आहे मागच्याच वर्षी की अलीकडे थंडरस्टॉर्मची इंटेन्सिटी इंडियामध्ये वाढण्याची सर्वात महत्त्वाची कारणे कुठली, समजलं नाही का. हां, तर सर्वात महत्त्वाचं याचं कारण आपण नॅशनल लेवलवर जर पकडलं तर ग्लोबल वॉर्मिंग हा सर्वात मोठा विषय आहेच आहे. जनरली लोक काय करतात, ग्लोबल वॉर्मिंगला कारण सांगतात, परंतु लोकल फॅक्टर किती इम्पॉर्टंट आहे. हिंगोली गावात फुटली, औरंगाबादात कोण नाही फुटली, अमरावतीमध्ये ढगफुटी का नाही झाली, है ना. आपणही पठारी प्रदेशात राहतो, हिंगोली पण पठारी प्रदेशातच आहे. शिरस गावात होऊ शकते, माझ्या गावात का नाही झाली किंवा तुमच्या गावात का नाही झाली ढगफुटी. इमॅजिन करा. याला काउंट काय करतात, लोकल फॅक्टर्स. म्हणजे हे समजलं पाहिजे की ग्लोबल फॅक्टर, रिजनल फॅक्टर, लोकल फॅक्टर या तीनमध्ये कॅटेगराईज करत असताना या NCERTच्या कन्सेप्टचा तुम्हाला वापर कसा करता येईल ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. तर हे झालं चौथ्याच्या बद्दल. नंबर 5वा मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यासतोय, जो NCERTच्या संदर्भात मी या ठिकाणी ओपन केलं तुमच्या पुढे. आणि NCERTचा 150 ते 200 शब्दांमध्ये लिहिताना वापर कसा करायचा आहे हे मी या मागच्या 4 मुद्द्यांमध्ये जी चर्चा केली त्याच्यामध्येच या प्रश्नाचं उत्तरसुद्धा दडलेलं आहे. तर 150 किंवा 200 शब्द लिहित असताना तुम्हाला या NCERTचा फायदा कसा होईल या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळेल. यानंतर NCERTचा खरोखर अप्रोप्रिएट आन्सर लिहिताना वापर करता येतो का, ऑनेस्टली मी याच्या पहिले या विषयावर बोललेलो आहे. बिलकुल करता येतो, कारण NCERT हे तुमचं मार्गदर्शन करणारं असं टेक्स्ट आहे की 150 ते 200 शब्दामध्ये आन्सर राईट कसं करायचं. कारण यामध्ये एक ब्लॉक दिलेला असतो काळ्या अक्षरामध्ये आणि त्या विषयाच्या संदर्भातले सगळे पारिभाषिक शब्द त्याच्यामध्ये दिलेले आहे. फियोड तट दिलेला, रिया तट दिलेला, डॉल्मेशियन तट दिलेला आहे. प्रश्न तुम्हाला विचारला की भारताच्या कच्छ ऑफ रणसारखी जे कंडिशनल एक टोपोग्राफी आहे जिओग्राफिकल, तर ती अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये कुठे दिसते आणि तिचं नाव काय आहे. भारतामध्ये ज्याला तुम्ही कच्छचं रण म्हणता त्यालाच फ्लोरिडामध्ये एव्हरग्लेड्स म्हटलं जातं. CSATच्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. म्हणजे काय, आता हे NCERTमध्ये आहे. अनेक ऑथरच्या पुस्तकांमध्ये ही गोष्ट गाळलेली आहे किंवा टाकलेली नाही आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की NCERT कुठल्या कामासाठी वापरायची आणि काय काय वाचायचं. मी पहिलेच बोललो की अख्खा NCERT वाचायचं तुम्हाला, एक नाही लाख वेळ वाचायची आहे. बाकी टेक्स्ट तुम्ही वाचले नाही तरी चालेल. आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या नोट्सवरनं अभ्यास करायचा. NCERT मूळ टेक्स्ट वाचा. आतापर्यंत गाईड कल्चरने आपले डोके खराब झालेले आहे. आपण मुख्य पुस्तकं किंवा मूळ टेक्स्टबुक कधीही वाचलेलं नाही. त्याच्यामुळे आजही UPSC किंवा MPSC करत असताना इतिहासाची आपल्याला क्लास लावावा लागते. मला हसायला येतं कधी कधी की लोक मराठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणतो इतिहास याची क्लास लावतात. आपण पूर्वी क्लास लावायचो सायन्स किंवा मॅथ्स, है ना. आता MPSC किंवा UPSCमध्ये मॅथ्स नाहीच आहे आणि लोक कशाची क्लास लावतात, इतिहासाची. म्हणजे काय झालं, 5 ते 12वीपर्यंत इतिहास, भूगोल, NCERT आपण इकॉनॉमिक्स वाचतो आपण. 12वीच्या नंतर आर्ट्सवाले वाचत असतील, परंतु 10वीपर्यंत 5 वर्ष तर वाचलं ना आपण इतिहास. मग काय फरक आहे या अकॅडमिक एज्युकेशनमध्ये आणि UPSC किंवा MPSC जेव्हा विचारतं प्रश्नाची उत्तरं, तर याच्यामध्ये काय फरक आहे. पुन्हा नव्याने आपण इतिहासाची क्लास लावतो, तेही पैसे भरून. हा सर्वात महत्त्वाचा विषय आश्चर्यजनक आहे. तर त्याचं कारण आहे हा जो 5वा प्रश्न की NCERTचा 150 ते 200 शब्दांमध्ये लिहिताना वापर कसा करावा.
कारण आपल्याकडे युनिव्हर्सिटीचं कल्चर आहे 15 पानात एका प्रश्नाचं उत्तर. अनेक लोक सांगतात की उत्तर लिहित असताना काय करायला पाहिजे, इंट्रोडक्शन लिहायला पाहिजे, बॉडी लिहायला पाहिजे आणि त्याच्यानंतर काय कन्क्लुजन काढायला पाहिजे. काय करणार, सगळ्या प्रश्नाची उत्तर असेच लिहिणार तुम्ही. प्रश्न आहे, आता काही गोष्टी समजून घ्या. मुखर्जी मॉडेलमध्ये प्रश्नाच्या शेवटी असलेल्या जे शब्द आहे त्याचा विशिष्ट अर्थ असतो. एक्सप्लेन, डिस्कस, त्यानंतर कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस, ठीक आहे, त्यानंतर इव्हॅल्युएट, एक्सप्रेस, फोकस ऑन, बरोबर, त्यानंतर इलॅबोरेट, है ना, त्यानंतर जे आहे समराइज, त्यानंतर डिफाइन, है ना, त्यानंतर क्रिटिकल ॲप्रिसिएशन, बरेच काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 प्रकारची प्रश्न आहे. जनरल स्टडीज 1 2 3 4 मध्ये प्रश्नांची संख्या किती आहे हो, 20. ऑप्शनल पेपरमध्ये किती हो, 5 5 दोन्ही पेपरमध्ये. आणि सगळ्या ठिकाणी प्रश्नाच्या शेवटी जर हे प्रश्न वापरलेले शब्द वापरलेले आहे आणि तुम्ही सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही हेच करणार फॉलो. म्हणजे ते कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस असो, क्रिटिकल ॲप्रिसिएशन असो, कोणतंही. याचा अर्थ काय होतो की आयोगाने प्रश्नामध्ये दिलेले जे शब्द आहेत त्याचं तुम्हाला प्रॉपर मिनिंग माहीत नाही, नंबर फर्स्ट. आणि हे मी टाकणार आहे या सगळ्या शब्दांची अर्थ काय होतात आणि या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना ब्लॉकमध्ये काय काय लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं बाबांनो इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजनमध्ये नाही देता येत. क्रिटिकल ॲप्रिसिएशनमध्ये काय करणार, कंपॅरेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय करणार तुम्ही. कंपॅरेटिव्ह ॲनालिसिसमध्ये तो 2 माणसं दिलेले आहे किंवा 2 कन्सेप्ट आहे. या ठिकाणी तुम्ही बॉडी, कन्क्लुजन, इंट्रोडक्शनमध्ये कसं उत्तर देणार. आणि दोनही माणसं एका क्षेत्रातली असेल तर त्याचा डिफरन्स तुम्हाला सांगावा लागेल. प्रश्न एक्सप्रेस झाला नाही, पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आयोगाने हे जे शब्द प्रश्नांमध्ये दिलेला आहे याचा एकतर तुम्हाला अर्थ कळत नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय, तुम्ही ॲव्हरेज स्टुडंट या नावाने इव्हॅल्युएटर किंवा व्हॅल्युएटरच्या नजरेमध्ये पडता, पहिली गोष्ट. दुसरी, आयोगाने दिलेल्या निर्देशाचं तुम्ही पालन करत नाही तर हे डिसहॉनेस्टी यामधून तुम्हाला जे आहे काय होते, एक्सप्रेस होते तुमच्या पर्सनॅलिटीच्या बाबतीत. आता तुम्हाला वाटत असेल की आपण त्यांना दिसतो का, वर्बल आणि नॉन वर्बल कम्युनिकेशनचे 2 मीडियम आहे. तुमचं ॲटिट्यूड, तुमचं परसेप्शन, तुमचा व्ह्यू आणि तुम्ही या शब्दांना फॉलो करताय की नाही, या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे की नाही, आन्सरमध्ये लिहित असताना किंवा आन्सर लिहिताना तुम्ही याला फॉलो करताय की नाही, याचे नियमावली तुम्हाला माहिती आहे की नाही, याच्यामधले कंटेंट तुमच्या आन्सर्समध्ये आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचं परीक्षण जो आहे तो व्हॅल्युएटर करतो. आता मला सांगा, 150 शब्द असतात UPSCमध्ये किंवा 200 शब्द असतात UPSCमध्ये, 10 मार्क्स किंवा 15 मार्क्स एका प्रश्नाला देतात. 150 शब्दासाठी 15 मार्क्स तुम्हाला जर देत आहे तर एका शब्दाला किती मार्क्स आलेत, 15 एकम 15 पॉईंट, म्हणजे 1 मार्कपेक्षा अधिक. असंच इक्वेशन होईल ना. माझं गणित जरा कच्चं आहे, जर काही चुका झाल्या तर माफ करा, परंतु म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की एव्हरी वर्ड्स आर व्हॅल्युएबल. म्हणजे एक शब्द, 150 शब्द लिहित असताना तुमचा एक शब्द मोती असला पाहिजे. आता याच्यासाठी NCERTच्या पॅटर्नचा फायदा होतो कारण त्यांनी मोती शोधलेले आणि म्हणून बिपिनचंद्र 1200 पानात पुस्तक लिहित असेल त्यांचं इंडियन्स फ्रीडम स्ट्रगल, तर तोच माणूस NCERTसाठी 150 शब्दामध्ये इंडियाज फ्रीडम स्ट्रगल लिहितो. हा सर्वात मोठा फरक विद्यार्थ्यांनो ध्यानात घ्यायला. मित्रांनो, लोकांना समजत नाही की NCERT काय करायला पाहिजे आणि NCERT कसं वाचायला पाहिजे, बरोबर. आणि आन्सर राईट करत असताना हे शेवटचे जे प्रश्नामध्ये शब्द येतात ना, त्याचा सर्वात महत्त्वाचा वापर करायला पाहिजे. याच्यामध्ये पुन्हा ॲनालाइज, विश्लेषण करा हा शब्द असतो.
आता तुम्ही विश्लेषणही करा आणि चर्चाही करा आणि एकाच प्रश्नाची उत्तरं द्याल का? चर्चामध्ये एकच प्रश्न, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. आणि एक्सप्लेनमध्ये सुद्धा इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. फोकस ऑन करत असताना सुद्धा, इव्हॅल्युएट करत असताना सुद्धा, एक्सप्रेस करत असताना सुद्धा, डिस्कस करत असताना सुद्धा सगळे एका ठिकाणी एकच टाकणार हो. अरे बाबा, कटिंग करणाऱ्याला समजलं पाहिजे की गिराईकाचा चेहरा कोणत्या पद्धतीचा आहे आणि त्याला कोणती कटिंग सुटेबल होणार. लांब चेहऱ्याच्या माणसाला तुम्ही कोणते केस कापून द्याल का हो? नाव्ही कोणता? नाव्ही तर भरपूर आहे, बरोबर नाही? पण तू शहनाज हुसेनचंच नाव काय आहे? तो जावेद हबीबचंच नाव काय आहे? माली नाही का दुनियात? नावी नाहीत का दुनियात? आहे, परंतु त्यांना समजतं की कोणत्या ठिकाणी काय करायला पाहिजे. फॅशन डिझायनर लागन तेवढे, पण तू फॅशन डिझायनर समजलं पाहिजे ना की कुठल्या इव्हेंटवर, कुठल्या प्रसंगावधान राखून कोणत्या पद्धतीचा परिधान समोरच्या माणसाला करून दिला पाहिजे. तुम्हाला सांगा, एखाद्या रिसेप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे, विखुरलेली दाढी आहे, केस वाढलेले आहे, है ना, तुम्ही कपडे करकटलेले घातलेले आहे, चप्पल तुटली ताटलीच घेऊन चालले, असं चालतं का? नाही ना. मग या ठिकाणी तुमची पर्सनॅलिटी जशी आहे, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन, यालाच उत्तराला मार्क्स दिले पाहिजे. ही आपली अपेक्षा किती चुकीची आहे? मी पहिले बोललो, MPSC किंवा UPSCमध्ये आन्सर राईट करत असताना प्रेझेंटेशनला महत्त्व आहे. तुम्ही प्रेझेंट कसं करताय. म्हणून मित्रांनो, हे सगळे जे प्रश्न किंवा या प्रश्नांमध्ये येणारी जी उत्तरं किंवा हे प्रश्नांच्या मध्ये येणारे जे शब्द आहे, त्याचं काय कन्क्लुजन असलं पाहिजे. प्रत्येक शब्द बदलताना त्याचं कंपोजिशन चेंज होतं, आन्सर ऑफ द बॉडी चेंज होतं आणि कन्क्लुजन, आन्सर ऑफ द बॉडी जर चेंज झालं, कन्क्लुजन पण बदलणार. आणि हा कंटिन्युअस रायटिंग स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे, जो मी 100 दिवस चालवतो आमच्या कोचिंग क्लासेसमध्ये. कळलं? तर NCERTचा 150 ते 200 शब्दामध्ये लिहिताना वापर कसा करावा, याचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे भेटलेलं असेल. NCERTचा खरोखर अप्रोप्रिएट आन्सर लिहिताना वापर करता येतो का, याच्यातून तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल. CSAT प्री मेन्सच्या दृष्टिकोनातून NCERTच्या नोट्स कशा काढाव्यात, मी याच्या पहिले पण सांगितलं की सगळे 48 NCERTचे विषय एकत्र करायचे, प्रत्येकाला डिटेल्ड ॲनालिसिस करायचं. अगदी 19 जुलै 2022 पर्यंत पेपर कंटेंट जो तुमच्याकडे येईल त्याला त्याच्यामध्ये घालायचं. यानंतर NCERTसाठी 100 दिवसाचे नियोजन कसे असावे, हाच अल्टिमेटली 100 दिवसाचा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये फर्स्ट रीडिंग तुम्हाला काय करायचं आहे, 8 दिवस करायचं आहे, 48 NCERTचं, बरोबर. यानंतर नेक्स्ट 15 दिवसात सेकंड रीडिंग करायचं आहे, खूप डीप जायचं आहे. नंतर 1 महिना तुम्हाला काय करायचं आहे, थर्ड रीडिंगवरती द्यायचं आहे. आणि जनरली 1.5 महिना जो नंतरचा असेल, जेवढं तुम्ही वाचलेलं आहे रिवाईज करणार, नोट्स बनवणार. या ठिकाणी दोन्ही गोष्टी होणार, रिव्हिजन पण होणार, कन्क्लूडली तुम्ही नोट्स पण काढणार. आणि या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला 150 शब्द लिहिण्याची, रायटिंग स्किल डेव्हलप करण्याची सुद्धा प्रॅक्टिस होणार. जेवढा मी या ठिकाणी प्रोग्राम सांगितला, तो आपापल्या पद्धतीनं तुम्ही 100 दिवसाच्या नियोजन प्रक्रियेमध्ये आत्मसात करू शकता. आता ही स्वतंत्रता मी याच्यासाठी ठेवतो या ठिकाणी, कारण मला 6 वाजता उठायची सवय आहे, म्हणून तुम्ही 6 वाजता उठावं हे मी सांगणार नाही. तुम्हाला जर 10 वाजता उठायची सवय असेल तर तुम्ही उठू शकता. आणि म्हणून या ठिकाणी ही एक इंडिव्हिज्युअल फ्रीडम आहे की NCERTचा मी टोटल जो कन्क्लुजिंगली या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला सांगितला, या सगळ्या अप्रोचला तुम्ही तुमच्या पद्धतीने 100 दिवसामध्ये कसं नियोजित करता, हा मुद्दा माझा नाही आहे. आणि आमच्यासारख्या लोकांनी सांगू पण नाही, पण लोक सांगतात, करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते चुकीचं आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जो आहे, कुणाला 12 वाजता उठायची सवय आहे, मला सकाळी उठून अभ्यास करण्याची सवय आहे, कुणाला लेट नाईट अभ्यास करण्याची सवय असेल, त्याचं मन तेव्हा लागत असेल, आपला कोणावर बॉदरेशन नाही, तो फ्रीडम आहे त्या माणसाचा. जेवढं मी या 7 प्रश्नांच्या उत्तर देण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही 100 दिवसामध्ये कसं अरेंज करता, हा शेवटचा मुद्दा इंडिव्हिज्युअल परसेप्शन आहे आणि इंडिव्हिज्युअल फ्रीडम आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या सोयीनी आणि आपापल्या प्रकृतीनुसार, परंतु 100 डेज 100 डेज हा विषय जो आहे ना, तो याच्या पलीकडे नाही गेला पाहिजे.
कसंही नियोजन करा, परंतु ते 100 दिवसाचं असलं पाहिजे, इतकंच माझं या ठिकाणी मत आहे. म्हणून 7 मुद्द्याची जेवढी चर्चा केली त्याचं 100 दिवसामध्ये नियोजन कसं करायचं, तर ते पर्टिक्युलर पर्सनॅलिटीच्या इंडिव्हिज्युअल परसेप्शनवर आहे, तुमच्या हॅबिट्सवर आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला जे आहे लागणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींवर आहे. याच्यासाठी सगळ्यात पहिले 48 NCERT तुम्हाला कलेक्ट करावं लागतील, जुन्या घेतल्या, नवीन घेतल्या तर मग अजून संख्या वाढेल याची. परंतु सगळ्यांनी घ्या आणि सर्वांनी करा. या संदर्भात जेवढे काही प्रश्न असतील, तुमचे प्रतिप्रश्न असतील, तर या बाबतीत जर तुम्हाला चर्चा करायची असेल माझ्याशी, प्रत्यक्ष तुम्ही अकॅडमीचा जो नंबर आहे खाली दिला आला असेल किंवा आफ्टर द व्हिडिओज तुम्हाला स्क्रिप्ट चालते तर त्या स्टिपवरती तुम्हाला दिसेल, त्याच्यावरती तुम्ही जे आहे काय करू शकता, संपर्क साधू शकता. आणि दुसरं महत्त्वाचा विषय म्हणजे असा की या ठिकाणी या संदर्भात तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील तर मी तुम्हाला प्रत्यक्षपणे सुद्धा भेटू शकतो आणि नियोजनाची प्रक्रिया आपण पुढे चालवून निश्चितपणे भविष्यात सक्सेस होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा. त्याच्यासाठी हा एक अल्पसा प्रयत्न होता. निश्चितपणे तुम्ही प्रतिसाद द्याल यात शंका नाही. आतापर्यंत जशा पद्धतीने तुम्ही प्रतिसाद देत आलेले आहे तर पुढे सुद्धा हा विषय, अजून एक नवीन विषय तुमच्यासाठी मी घेऊन येणार. प्रतीक्षेत राहा आणि वेळोवेळी तुमच्या फायद्याच्या सगळ्या मोटिवेशनल किंवा यासोबत असलेल्या सगळे विषय जे आहे तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. थँक्यू, धन्यवाद.